मॅच पर्यंत नेऊन ठेवू अशी ईश्वर आणि प्रार्थना. आणि आपण ऐकूया जयजी भोसले यांना. धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल झालेत. मयूर म्हात्रे आणि निलेश पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पर्पल जर्सी मध्ये जिथे अर्थात पेन तालुक्यामधून येणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये या भातान गावच्या शेजारीच असणारं गाव अर्थात नारपोली या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळतोय. मला वाटतं एकंदरीत 4 वेळेला बॅटल एकामेकाच्या विरोधामध्ये रंगल्या. 3 वेळेला नारपोली टीम विजेते राहिली आहे. परंतु मागची मॅच या आधीचा सामना जो झालाय त्यामध्ये जिते टीमने बाजी मारली आहे. आणि अगदी त्याच वेळेला नारपोली टीमचा कॅप्टन म्हणाला की आम्ही या परतफेड अगदी जो काही कर्ज आहे ना तो व्याजासहित पूर्ण करू. यासाठी ही बॅटल पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक असं स्वागत. एक महत्वाची मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा उपसभापती चषक 2025 15वा पर्व. ज्या 15व्या पर्वावरती भातानकरांना आहे गर्व असे 15व पर्व आज आपण पाहतो आहोत. सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉल बॉईज चला मी विनंती करेन आपण त्वरित मैदान सोडा. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती दिनेश पाटीलला आपण पाहतो आहोत. संघाचा नेता दिशादर्शक तारणहार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण त्याला पाहतो आहोत. वेगाने गोलंदाजी करतो आणि अगदी त्याच वेळेला त्याच्याकडून नेहमीच कलात्मकता नेहमी सादर करत असताना त्याला आपण पाहिलंय. परंतु आज त्याच्या समोर काय वाढून ठेवलंय. पहिला बॉल पडेल स्ट्राईक एंड वरती. निलेश पाटील ऑन स्ट्राईक. पहिला बॉल. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. पहिल्या बॉल वरती पहिला धक्का. फलंदाज क्रमांक पहिला निलेश पाटील बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद होत असताना पहिल्या बॉलवरती तमुच्या आश्रयाला परतलाय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या रणधुमाळीमध्ये किंबहुना अगदी त्याच वेळेला फार क्वचित आणि रेअरली आपण पाहिलं की पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. त्यामध्ये चामिंडा वास हा अग्रेसर राहिलाय. 4 वेळेला 5 वेळेला त्याने हा कारनामा केलाय. त्याच्या मागोमाग झहीर खानच्या नावावरती विक्रम राहिलाय. त्याने 4 वेळेला पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की गोलंदाजाला जी खुराक हवी असते ना ती विकेटच्या स्वरूपामध्ये प्राप्त इथे झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रेला आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली आहे. आत्मविश्वासाने त्याचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता त्यावरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरी धाव्याने श्री गणेशा झाला या सत्राचा. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड ऑन साइडला चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला. दिशाहीन राहिलाय. पंचांनी अगदी सायंकाळी आपण पाहताना जवळपास रात्रीची वेळ झाली आहे. 7:55 एक्सरसाइज केली. व्हाईट बॉल इथे दिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. एक्स्ट्रा रन आली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर वेगाने टाकला. ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल का. धावा येतात. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक खणखणीत चौकार.
बॉल गोलंदाज दिनेश पाटील यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना आज आयवा कॅच साठी एक आकर्षक अशी टी शर्ट्स असणार आहे आणि अर्थात प्रत्येक आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला सुवर्ण संधी. आणखी एक नशिबाची साथ. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार. कभी गम या स्वरूपाचं पहिलं षटक राहिलं. धावफलकावरती धावा आल्या 4 षटकांच्या मॅच मध्ये 15 धावा धावफलकावरती आल्यात. हायलाइट्स आपण पाहिली तर पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथा बॉल अवांतराला, 5वा चेंडू चौकार आणि 6व्या बॉलवरती जिथे आपण पाहिलं तर 6वा बॉल अर्थातच लिगल डिलिव्हरी होती ती 5वी ज्याच्यावरती एक सिंगल आली आणि 6व्या चेंडूवरती चौकार आला. रन्स आल्यात 15. 15 ऑन दी बोर्ड आहेत. जगदीशजी काटवले साहेब अर्थात अभिनव दातार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी आज सुवर्ण संधी आहे. झेल पकडा आणि एक आकर्षक टी शर्ट चे मानकरी रहा. स्कोर कार्ड वरती 15. 15 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचे खेळ इथे संपला. पहिल्या चेंडूवरती निलेश पाटील बाद झाला. गोल्डन डकचा शिकार राहिला. मोहित म्हात्रेने संपूर्ण आता मोर्चा बांधणी केली आणि काय बॅटिंग करतोय तो. नीडर अंदाजामध्ये फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. निखिल मस्कर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला कर्णधाराने. कारण असे एकंदरीत वाटलं होतं ना की लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना रोहित म्हात्रेने जिथे एक चांगला स्ट्रोक केला तिथून रन्स येऊ लागल्या. मयूर म्हात्रेने चांगल्या दर्जाचा खेळ केला आणि ही पार्टनरशिप बिल्ड होती. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर जो मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. पंचांचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन व्हाईट बॉल येत असताना इथे पाहायला मिळाली आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ही जमेची बाब राहिली. एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलंय. कारण ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर इथे टाकलाय. एकंदरीत जाणीवपूर्वक गोलंदाजी इथे करण्यात येते. उजव्या एसीच्या बाहेर एक कॉरिडॉर बनवण्याचा प्रयत्न निखिल मस्करने इथे केलेला पाहायला मिळालाय. उजव्या एसीच्या बाहेर त्याच्या माध्यमातून प्रत्येक बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि जास्तीची फ्लाइट देण्याचा प्रयत्न तो करतोय. पडल्यानंतर उसळी घेणारे चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल. संघाची धावसंख्या 16. 16. उजव्या एसीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली आहे. चेंडू डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्पर्धेतली एकंदरीत 50वे षटक आपण पाहतो आहोत. दुसरी रजनी. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला आकाशाला गवसणी घालत जणू काय आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला येणारा षटकार. संघाची धावसंख्या 23. या स्पर्धेतल्या जिथे 500 धावा देखील कंप्लीट झाल्यात. स्ट्रोक आला रोहितच्या बॅटमधून. कमी गतीने टाकला, वळवला, धुंडो धुंडो रे साधना सांगणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. जाणीवपूर्वक गोलंदाजी केली जाते. पहा गोलंदाजाकडे ना ही कलाकुसर असायलाच हवी. कारण कलात्मकता आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. एक चांगल्या स्ट्रोक वरती मोठा फटका आला. तदनंतर बॅकअप द लाईन टाकला, चेंडूला वळवलं आणि थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल आणखीन कमी गतीने उजव्या शीच्या बाहेर सापळा रचलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार.
संघाकडे ना एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नितेश पाटीलकडे पाहिलं जातं. आज त्याची कमी जी आहे ना ती फार प्रखरपणे जाणवतीये, कारण तो नेहमीच मला वाटतं दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतो. स्कोर कार्ड वरती धावा त्या 27 ऑन दी बोर्ड. रोहित मात्र मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन बॅटिंग करतोय. चहू बाजूला त्याची बॅट बोलतीये मॅन इन फॉर्म. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, आणखीन एक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. रिपोर्टिंग करा सार्थक स्पोर्ट्स दिघाटी आणि श्री दत्त शिवकर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 27 ऑन दी बोर्ड. 13.50च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. विकेट गमावले जरूर, परंतु रन्स आल्यात ही बाब जमेची आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना आपण पाहत आहोत. धावांसाठी चालू असणारी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळते आहे. रन्स आल्यात. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 27 पाहायला मिळाल्या. 13.50चे करंट रन रेट. संघ सुस्थितीमध्ये आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेक वेळेला उतार चढाव पाहतो, अप्स अँड डाऊन्स पाहतो, आणि हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. मैदानावरती धावाही आल्यात, विकेटी गमावल्यात, परंतु हल्लीचं क्रिकेट जे आहे ना की T20च्या पाण्यामध्ये जन्माला येणारे खेळाडू आहेत ना ते थांबायला कधी तयार नसतात. रुकना हमें आता नहीं और झुकना कमी हमने सीखा ही नहीं, हे सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा त्या 27. 2 षटक संपलेत. निकेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. निकलेश पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निकलेश हा फ्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि ठोकला हा आकर्षक षटकार. या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर या फलंदाज मयूर मात्रेचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची अक्षरशः लावली वाट. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 33 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्याच मॅच मध्ये जर इतक्या धावा येतील तर पुढे काय. आज रात्र फार मोठी आहे, कारण इथे 12 संघ खेळणार आहेत. 11 सामने तुम्हाला एकंदरीत पाहायला मिळतील, आणि या परिस्थितीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये रन्स आल्यात. पुढचा बॉल बॅटची टिके जावसाडेच. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. धावा इथे मिळतील, नशिबाने साथ दिली आहे. जीवदान प्राप्त झालं. आयुष्य मान भव चा आशीर्वाद इथे दिला, आणि फेका फेक इथून तिथे तिथून इथे जणू काय भातांमध्ये धावांचा सेल लागलाय. गेट 1/2 फ्री. एकंदरीत 3 आल्यात. 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 36 धावा धाव फलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिली मॅच सुरू झाली आहे. काही क्षणामध्ये प्रेक्षक वर्ग हळूहळू या मैदानाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतील. जिथे जागा मिळेल तिथे जागा घेऊन प्रत्येक जण गर्दी करतील, कारण दर्दी क्रिकेट रसिक आहेत. प्रत्येकाच्या माहितीसाठी तुम्हाला आयवा कॅट साठी एक आकर्षक टी शर्ट जी दिली जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जगदीशजी काठवले साहेब यांच्या माध्यमातून, अभिनव दातारसे आदरणीय जगदीशजी काठवले साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट्स आहे. यावेळेचा बॉल थेट वेगाने प्रचंड वेग धारण केला. थेट यष्टीरक्षकाचा वेग चिणून घेतला. डॉट बॉल आलाय. निकलेश पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना 3 चेंडू मध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या आहेत. इथे सुवर्ण मध्ये सापडणे अत्यंत आवश्यक राहतं गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. इथे मात्र आपण पाहतो पंचाकडे अपील केली आहे. डायरेक्ट हिट. सुपर हिट झालाय की नाही याची चर्चा होतीये. पंचांकडे आशाभूत नजरेने संघ पाहतोय जरूर, परंतु कोणतीही शासंकता पंचांच्या मनामध्ये नाहीये. लेग बिफोरची अपील करण्यात आली. विथ द बॅट अंपायरने सांगितलं मोठी एज घेतली होती. आवर्जून पंचांनी हा गोष्टीकडे लक्ष वेधलं.
प्रवीणजी पवार सर यांना आपण पाहत आहोत बॉलिंग एंडच्या भूमिकेमध्ये, पंचांच्या भूमिकेमध्ये. विमर साठी आणि अगदी त्याच वेळेसाठी रनआउट साठी देखील DRS कॉल तुम्ही करू शकता. याची लक्ष वेधूयात, कारण आता 12 संघ घेतात. या सर्वांच्या माहितीसाठी 2 DRS तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि अफवाद वगळता तुम्ही बाकी इतर गोष्टींसाठी DRS मागूही नका. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वेगाने प्रचंड वेगाने चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 37 ऑन दी बोर्ड. निखिलेशकडे हे चेंडू देखील आहेत, कारण आपण गोलंदाजी करत असताना वेग असायलाच हवा, परंतु सुवर्ण मध्य सापडत असताना आपले सोन्याचे हात आहेत, परंतु त्यावरती आपण स्वार होऊन गोलंदाजी करायला हवी. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्यात. एकंदरीत हा आलेख, हा जो ग्राफ आहे ना, तो खाली खाली येत चाललाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 2 फलंदाज बाद फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धाबा, त्या 37 बॅटिंग करतोय तो आरुष वंजित. त्यांच्या समाप्तीनंतर जिथे धावफलकावरती आपण 36 पाहतो, 12च्या करंट रन रेटने धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. एकंदरीत सुस्थितीमध्ये संघ होता, परंतु हा ग्राफ 15 धावा आल्यानंतर प्रयत्नांचा पाया तुम्ही भरभक्कम उभं केल्यानंतर एकंदरीत मोठी धावसंख्या उभी करायला हवी होती, परंतु असं काही घडलेलं नाहीये. अनेक वेळा आपण म्हणतो ना, जे चितलं ते घडतंच असं नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत करणं ही केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात आणि उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचं काही नाही. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. प्रणय मडवीचा हा चेंडू इथे डॉमिनेट केलं होतं. 4ही मुंड्या चित केलं फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे लेग बाईटच्या स्वरूपामधून. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 37 बनल्या होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे आपण स्कोर कार्ड वरती 38 धावा पाहतो आहोत. प्रणय मडवी एक सरळ पाथळ बांध्याचा गोलंदाज आहे, परंतु त्याच्याकडेही वेग चांगला आहे, किंवा ऍक्युरसी चांगली पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती त्याने फिंगर रोल केली आहे. विकेट तर प्राप्त करण्याच्या शोधामध्ये निश्चित असेल, कारण धाबा थांबण्यासाठी विकेट फार महत्वाचं राहतात. हा बॉल हाफ ट्रॅकर आहे. ऑन दी टो झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलंय. फेकी करण्यात येते. दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत. गोलंदाज आज मात्र घरी गेल्यानंतर ना कदाचित एकाच घरामध्ये गदारोळ पाहायला मिळेल. बंधूने बॉल टाकला आणि बंधूनेच कॅच सोडली आहे. मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी ज्या आहेत ना, एकंदरीत नारपोळी संघ आज येताना नाश्त्यामध्ये सायंकाळी काय खाऊन आला होता याची चर्चा होईल, कारण कॅचेस सुटल्यात, रन्स गेलेत, फेकाफेक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाने कॅच सोडली. ऑन साइडला 2 झेल सुटलेत. जिथे एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटला तिथून चौकार आला. वारंवार चुका झाल्यात. क्रिकेटमध्ये ना चुकीला माफी नाही. एक एक धावेने किती महत्वाची असते ना ती न्यूझीलंड संघाला विचारा, कारण विश्वचषक हारले धावानी नाही तर केवळ चौकाराने. आणि अर्थात इंग्लंड संघ विश्वचषक विजेता झाला. स्कोर कार्ड वरती धावा येते एकंदरीत 40. यावेळेला डाव्या एसीवरती आहे का मधल्या एसीवरती इथे पाहायला मिळाला. शफल झाला होता बॅटर. रन्स प्राप्त करण्यात येते. पुन्हा एकदा इथे धाव कंप्लीट करण्यात आली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवसा ढवळ्या आणि अगदी आपण पाहतोय ना रात्रीच्या 8 वाजता ही धावांची चोरी झाली. 2 धावा जिथे आल्या आणि लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट करण्यात आल्या. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद.
लक्ष वेधूयात की जिथे टीमचा जो एखादा कर्णधार आहे ना, कर्णधाराने कृपया संपर्क साधा. जास्तीचं काही नाही, मॅच काही कारणास्तव थांबली होती.
या आपण सामन्याकडे वळतो आहोत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल, जिथे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना सौरभ म्हात्रेला आपण पाहत आहोत. जिथे गाव म्हटल्यानंतर परवाच्या दिवशीची मला ती नाईटची मॅच आवर्जून आठवते, कारण मला वाटतं जवळपास 1 ते 1,500 पब्लिक मैदानाच्या आतमध्ये जिथे संघाच्या विजयासाठी नगरपालिका मैदानावरती पेनच्या नाचत होते. यावेळेचा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला, जो दिशाहीन राहिलाय. आणि प्रचंड क्रिकेट ज्या तालुक्याने अगदी जवळून पाहिलंय, ज्या गावाने जवळून पाहिलंय, असं गाव अर्थात जिथे अर्थात आपण पाहिलं ना, तर सर्वाधिक मोठं क्रिकेटचे चाहता वर्ग जर कुठे असेल रायगड जिल्ह्यामध्ये ते जिथे गावामध्ये आहे. कळवा टीमच्या अगेन्स्ट मॅच ती आठवणीत राहावी, इतिहासजनक सामना तो मात्र काही दिवसापूर्वी झाला. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, एक सिंगल घेतली आहे. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धाबा आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या एकंदरीत 45 धाबा फलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. या सार्थक स्पोर्ट्स दिघाटी आणि श्री दत्त शिवकर दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. दिघाटी टीमचा कॅप्टन आलाय ऑलरेडी, मी लक्ष वेधन. अर्थात श्री दत्त शिवकर टीमचा कर्णधार. चला लवकरात लवकर या रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, खुला टाकला ऑन दी टोज, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक रन कंप्लीट केली आहे. सेकंड साठी पलटलेत. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती आहेत. 4-4 षटकांच्या लढती आपण पाहतोय. सेकंड अर्थात दुसरी रात्री या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला आणि पाहायला मिळते. या लक्षवेधी श्री दत्त शिवकर टीमच्या कॅप्टनचं की आपणही लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. या स्पर्धेचे नियम आहे, जो कॅप्टन हजीर तो वजीर. यावेळेचा बॉल आणि खिण एक भन्नाट वेगाने पाहायला मिळालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येत असताना DRS कॉल इथे वाईट साठी DRS कॉल नाहीये. बीमर आणि रनआउट साठी तुम्ही वाईट DRS घेऊ शकता. DRS कॉल हा व्हाईट बॉल साठी नाहीये. DRS केवळ रनआउट आणि वेस्ट साइड साठीच आहे. संघाची धावसंख्या या 47 बनल्यात. 48 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या तुम्हा सर्वांचे लाडके आणि तथा या मराठी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व पाहायला मिळतं, सर्वांचेच लाडके जवळचे आमचे मित्र अर्थात रोशनजी सकपाळ यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी या दोन्ही टीमचे कर्णधार. पूर्वार्धाचा खेळ संपला. 47 धावा धावफलकावरती आहेत. 48चं टार्गेट. उपसभापतीचे शिक्षण आमच्या वतन गावाची शान. उपसभापतीचे शिक्षण आमच्या वतन गावाची शान. वसंतदादा कटोळीचा मान, वसंतदादा कटोळीचा मान. आय क्रिकेटचं आयोजन छान, आय क्रिकेटचं आयोजन छान. उपसभापतीचे शिक्षण आमच्या वतन गावाची शान. 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 चला, दोन संघ ज्यांची नामघोषणा आपण आताच केलेली आहे त्या दोन्ही संघाने लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण पहा, दिघाटी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आयोजकांचं सांगणं आहे तुम्हाला की जो संघाचा संघनायक उपस्थित असेल त्याच्या विरोधात असलेला संघाचा संघनायक वेळेवर आला नाही तर त्या संघनायकाला टॉस विन घोषित करण्यात येईल. लक्षात घ्या. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार दोस्तों. उपसभापति ट्रॉफी 2K25 2025 का ये जबरदस्त मुकाबला 4 रात्रीय क्रीड़ा प्रतियोगिता और वसंतदा काटावले के नाम से जाने जाने वाली बहुत सालों से बेहतरीन ट्रॉफी. आप सभी जानते होंगे इस ट्रॉफी को, क्योंकि इस ट्रॉफी का एक बेहतरीन अंदाज होता है, क्योंकि इसे सजाया भी उस अंदाज से जाता है. हमारे साथ आज एक बेहतरीन से बेहतरीन कमेंटेटर जयेश जी भोसले हमारे साथ जुड़े हैं, हमारे दोस्त हैं और आप हमेशा उन्हें सुनते होंगे बड़ी बड़ी टूर्नामेंट्स में. आज
हमने उनको रिक्वेस्ट की थी और जरूर यहाँ पे उनका आना हुआ है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे उपसभापति ट्रॉफी में। जरूरत है जीतने के लिए 48 रनों की, 24 गेंदे और 48 रनों की जरूरत है। शानदार यहाँ पे मुकाबला, पहला ही मुकाबला यहाँ पे हम देखेंगे। अक्षय, रोहित, यंगस्टर नारपुली और अरुष 11 जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। 48 रन टू विन बिटवीन 24 बॉल्स। 24 गेंदों में 48 रनों की जरूरत है। आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। दूरिया रोशनी में नहलाती हुई है टूर्नामेंट्स और आज की दूसरी रजनी यहाँ पे हम देखेंगे, दूसरी रात। शिवकर टीम तुम्हाला पुन्हा लास्ट कॉल असेल। प्रतिस्पर्धी संघाचा दिगाटी संघाचा संघनायक आहे आणि आयोजकांचं असं म्हणणं आहे जर तुम्ही कर्णधार इथे आला नाही तर दिगाटी संघाला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या। कल्पेश मस्कर और जयेंद्र पाटिल, ये आरंभिक 2 बल्लेबाज 48 रनों का पीछा करना है। हालांकि जय जी आज हमने देखा, आई कांट बिलीव ये नारपुली टीम थी जिन्होंने इतनी सारी मिसफील्डिंग की थी। यकीन नहीं हो रहा है मयूर की, जहां पे मेरे ख्याल से एक्स्ट्रा के कम से कम 15-20 रन तो 15 तो आराम से, जहां पे सिंगल रन थे वहां पे डबल रन दिए थे, कैचेस ड्रॉप हुए थे। ये यकीन नहीं हो रहा है, लेकिन देखा जाएगा। पहला ही मुकाबला है, थोड़ा सा प्रेशराइज भी हो सकता है। यहाँ पे अक्षय और रोहित 11 यंगस्टर नारपुली टीम है, दूसरी तरफ हम आरुष 11 जीते। जिक्र किया था हमारे जयेश भोसले ने, क्या शानदार क्रिकेट खेला जाता है और पेन के उस टूर्नामेंट की याद दिलाई थी जहां पे 1-1.5 हजार दर्शक इस टूर्नामेंट को देख रहे थे, जीते और कलवे के बनाम मुकाबला हुआ था। तो चलो हम चलते हैं मैदान की तरफ जहां पे रोहित मात्रे पहली गेंदबाजी करेंगे। नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, आप और हम हैं उपसभापति ट्रॉफी। टॉस किया जा रहा है वहां पे दिगाटी और शिवकर के बीच में। रोहित पहली गेंद, क्या इज फर्स्ट वन। अपील की जा रही है, ये देखिएगा, और इस अपील इतना ज्यादा जल्लोष यहाँ पे हो रहा है और यहाँ से देखिएगा बिल्कुल अंपायर के ऊपर यहाँ पे बहुत ज्यादा अपील हुई थी इस गेंद के लिए। और देखिएगा दोनों अंपायर एक दूसरे के साथ कनेक्ट होंगे, फैसला मिलेगा आपको जरूर। यहाँ पे दोनों ऑफिशियल अंपायर है और उसकी बदौलत अगर देखा जाएगा तो जो भी डिसीजन रहेगा वो क्रिकेट के पक्ष में रहेगा, ना किसी टीम के पक्ष में, क्योंकि प्रवीण सर बहुत सालों का तजुर्बा है और अंपायर, इस अंपायर का फैसला हमारी तरफ आना बाकी। नॉट आउट कॉल है, आउट कॉल है, यस। अंपायर का इशारा आया था कि ये आउट है बल्लेबाज। और जहां तक बात की जाए ना तो यहाँ पे देखिएगा अपील हुई थी अंपायर के पास और पहले विकेट यहाँ पे आउट होती हुई नजर आएगी कल्पेश मस्कर। चलो अंपायर का जो फैसला है वहां पे हमें जरूर बताया जाएगा। चलो यहाँ पे अंपायर रेफर कर रहे हैं डीआरएस के लिए, तो चेक किया जाएगा और जो फैसला है उसे आपको मानना पड़ेगा अंपायर द्वारा, जो कि सॉफ्ट सिग्नल यहां से मिला है, अंपायर का आउट है। अभी देखा जाएगा कि क्या रिव्यू में सही में यहाँ पे विकेट देखा जाएगा, बहुत बारकाई से देखा जाएगा।
24 लाइव इवेंट के माध्यम से अगर देखा जाएगा तो एक बेहतरीन यहाँ पे कैमरा वर्क है उनका, पूरी टीम। DRS रिव्यू लिया था, अंपायर द्वारा चेक किया जा रहा है ऑन स्क्रीन। ऑफिशियल अंपायर हमारे साथ जुड़े, सॉफ्ट सिग्नल है, बैट्समैन आउट है, देखा जा रहा है, चेक किया जा रहा है, जल्दी फैसला आपके पास पहुंचेगा। यस, अंपायर डिसीजन इज फाइनल डिसीजन, सो विकेट इज गॉन एंड यहां से कल्पेश मस्कर को वापिस जाना पड़ेगा। यह पहला यहाँ पे झटका मिलता हुआ टीम नारपोली को। चलो दूसरे नंबर के बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए यहाँ पे प्रीतम मस्कर दूसरे नंबर की बल्लेबाज। यहाँ पे देखिएगा एक बड़ा विकेट यहाँ से जाता हुआ कल्पेश मस्कर, रोहित, और जहां पर बात की जाए तो हमारे अक्षय रोहित यंगस्टर 11 नारपोली टीम के रूप में यहाँ पे खेलती हुई नजर आ रही है छत्रपति ट्रॉफी में। एक तरफ रहेगी आरुषि 11 जीती टीम। 48 रनों का पीछा करना है, पहले विकेट का खात्मा। रनों की बात करें तो कोई रन नहीं बने। दूसरे नंबर की बल्लेबाज मैदान के अंदर प्रीतम मस्कर ऑन स्ट्राइक और द विकेट के साथ। और ये देखिएगा घुमाकर खेलने की कोशिश, पहले की मांग की गई थी और यहां पे पहली रन मिली है यंगस्टर नारपोली टीम को। अच्छी कोशिश, 48 रनों का पीछा करना है प्रीतम मस्कर और जयेंद्र पाटिल। कल्पेश मस्कर ये बड़ा बल्लेबाज जिन्होंने कि हमें 40गांव प्रीमियर लीग की याद आती है, क्या बंदा खेला था। लेकिन आज अनफॉर्चुनेटली हम देखेंगे बल्लेबाजी करते हैं, ब्रश किया था गेंद ने बल्ले को और पहला विकेट यहां से डाउन होता हुआ। अभी बैटिंग ऑर्डर की बात करें तो बहुत सारी लंबी चौड़ी है, लेकिन जहां तक बात की जाए जीती टीम ने भी कमर कस ली है इस वक्त। गेंदबाज रोहित घुमाकर खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद और गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। इस तरह से अगर डॉट गेंदें निकली जाएगी नारपोली टीम के लिए, मैं कहूंगा यह अच्छा संकेत नहीं है। जहां तक बात की जाए ना रोहित मात्रे की, कमाल की गेंदबाजी, पावर प्ले में खड़ा रखना, वो भी यंगस्टर नारपोली टीम के बेहतरीन बल्लेबाजों को, इतनी आसान बात नहीं होती है। मिड विकेट रीजन में प्रोटेक्शन है, वहां पे सिंगल की मांग की है, एक ही मिलेगी। और आज अगर मयूर बात की जाए ना, बहुत सारी मिसफील्डिंग हो गई है थी, पहली मर्तबा फील्डिंग करते हुए यहाँ पे टीम यंगस्टर नारपोली के। यकीन नहीं हो रहा था कि इतना बड़ी टीम इस तरह से गलतियां करेगी। ये देखिएगा लॉन्ग द कार्पेट ऑन साइड में खेला, मिड विकेट के रीजन में वहां पे खिलाड़ी तैनात है। दूसरी की मांग, डबल माइंड सेट हुआ था दोनों बल्लेबाजों के दिमाग में, दूसरी रन लेने की कोशिश करनी थी लेकिन ऐन वक्त पर नकारा था स्ट्राइक एंड के बल्लेबाज ने और मिली थी सिंगल रन। पहली ओवर 3 रन है मात्र, 48 रनों का पीछा करना है। पावर प्ले की ओर में क्या परफॉर्मेंस दिया है रोहित मात्र, जीते टीम। मिस टाइमिंग स्ट्रोक, यहां पे देखिएगा 30 यार्ड दायरे के अंदर कैच लेने की कोशिश जरूर की जा रही थी, बाल बचे बल्लेबाज, किस्मत ने साथ दिया था। और इसी के साथ अगर देखा जाएगा तो
ओवर की हुई समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद टीम के टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है मात्र 4। अभी जीतने के लिए 44 रनों की जरूरत है 18 गेंदों के ऊपर। द्वारकानाथ स्वर्गीय सर हमारे साथ जुड़े, आज जयेश भोसले भी है, मजा आएगा। कल बाबू शाह रहेंगे और लास्ट नाइट में बेहतरीन से बेहतरीन कमेंटेटर हम जिन्हें मुंबई और रायगढ़ में देखते हैं हमेशा, चंदू शेट्टी सर रहेंगे। आज यहाँ पे हमारे वसंत दादा काटावले ने कहा है कि कोई फिक्र नहीं है, रायगढ़ से बेहतरीन मतलब सभी अच्छे कमेंटेटर है, ऐसी बात नहीं है, लेकिन एक नाम होता है, एक बहुत बड़ा नाम होता है क्रिकेट में, बहुत सारी मेहनत रहती है। आज उन्होंने अपनी मेहनत से बहुत सारे क्रिकेट प्रतियोगिता को कमेंट्री की है, तो ऐसे बेहतरीन कमेंटेटर हमारे दीपक पाटिल साहब भी थे, शायद वो बीमार है उसकी वजह से आ नहीं पाए। रोशन पाटिल थे, उनकी भी मैचेस चल रहे हैं, तो पूरा शेड्यूल बिजी है कमेंटेटर का। मयूर मात्रे दूसरे नंबर की गेंदबाज, ओ क्या कमाल की गेंदबाजी, शरीर से दूर फेंका था इस गेंद को, अवे द बॉडी। और यही चाहते हैं गेंदबाज, अगर रनों को रोकना है तो आउटसाइड टॉप सम यॉर्कर लाइन की गेंदबाजी करी जाए, और वही जो फैसला है गेंदबाज का यहाँ पे सही साबित होता हुआ। नक्शे कदम पर चलते हुए गेंदबाजी मयूर मात्रे की, बिल्कुल रोहित मात्रे जैसी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिल रही है। और बढ़िया स्ट्रोक हवा में खेल दिया, यहाँ पे खिलाड़ी मौजूद रहेंगे। विकेट नंबर 2 मैदान के बाहर यंगस्टर नारपोली टीम का। ये नाम काफी चर्चा में है, पिछले 2 साल हमने देखा है बेहतरीन बल्लेबाजी गेंदबाजी अच्छे करते हैं हरदम टेनिस क्रिकेट में। और दिनेश पाटिल, अब टीम थोड़ी सी तकलीफ में है मयूर, ऐसे में दिनेश पाटिल का आना मैं कहूंगा अपनी टीम के लिए बहुत बड़ी बात होगी। दिनेश पाटिल रुक कर खेले थे, पहले 2 विकेट यहाँ पे जा चुके हैं, फिर भी यहाँ पे मुझे लग रहा था कि शायद ओपनिंग में आएंगे दिनेश पाटिल, लेकिन नहीं आए। फिर ऐसा लगा था 1 डाउन में आएंगे, नहीं आए। आप देखिएगा 4थे नंबर पर मैदान के अंदर दाखिल है और ये अकेला बंदा दमखम रखता है। लेकिन जहां तक बात की जाए ना मयूर मात्रे की, काफी सराहना करनी पड़ेगी। 2 गेंदें अभी तक डाली है, कोई रन नहीं, 1 विकेट। अरुषि 11 जीते, अवैध बॉडी, शरीर से फिर एक बार बाहर की तरफ टो में डालते हैं गेंद, बिल्कुल बल्ले के निचले हिस्से में गेंद डालते हैं। कमाल की गेंदबाजी, जीती टीम, अरुषि 11 जीती टीम। बैटिंग परफॉर्मेंस देखा उनका, काफी बेहतरीन से बेहतरीन बैटिंग यहाँ पे करते हुए नजर आए थे। उसके बाद बॉलिंग भी अच्छी करते हुए नजर आ रहे हैं। सीधे बल्ले से इस बार खेल दिया, वहां पे खिलाड़ी है और शायद ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। 8 रन बने। जहां तक दिनेश पाटिल की बात करी जाए, मैदान के अंदर ज्यादा वक्त अगर रुकेगा ये बंदा तो ये चिंगारी है, आग लगते हुए देर नहीं लगेगी। ये देखिएगा यहां से एक बड़ा विकेट डाउन, दिनेश पाटिल फिर एक बार मैदान के बाहर। मुझे यकीन नहीं हो रहा है नारपोली टीम के ऊपर, क्योंकि जो टीम इतनी बढ़िया से बढ़िया परफॉर्मेंस देती हुई नजर आती है हरदम, आज क्या ऐसा हुआ टीम के लिए? फील्डिंग करते हुए बहुत सारी मिस फील्डिंग देखी, बल्लेबाजी करते हुए यहाँ पे एक बेहतरीन से बेहतरीन बल्लेबाज भी अच्छा परफॉर्मेंस नहीं दे पा रही है। इसका मतलब ये होता है कि गेंदबाजों की कसी हुई गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा गेंदबाजों की। यहाँ पे मयूर मात्रे को एक बेहतरीन सफलता मिलते हुए दिनेश पाटिल का विकेट मिला है।
नो फुल टॉस गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेला, स्टिकर पर लगी थी गेंद, वहां पे खिलाड़ी है, सिंगल आएगी, दूसरी की मांग की गई है, रनआउट का खतरा हो सकता है। और ये देखिएगा तीसरे अंपायर की मांग की गई है रनआउट के रूप में, अंपायर रेफर है, यहां से डीआरएस की मांग की गई है। हमारे जो कि द्वारकानाथ छोड़ के देखेंगे, रनआउट के लिए आपको बिल्कुल है, आप मांग सकते हैं रनआउट और बीमर के लिए। इस आउट, आउट इज कॉल। यहां से और एक विकेट मिलता हुआ अरुषि 11 जीती टीम के लिए। बेहतरीन यहां पे परफॉर्मेंस, क्या गेंदबाजी की है, क्या फील्डिंग की है, बल्लेबाजी हर एक फॉर्मेट में, हर एक डिपार्टमेंट 100% एफर्ट देता हुआ बल्लेबाजी करते हुए उतनी शानदार बल्लेबाजी देखने को मिली। गेंदबाजी करते हुए बेहतरीन से बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पे पेश किया, और फील्डिंग भी काफी सराहना करनी होगी अरुषि 11 जीती टीम की। विकेट नंबर यहां से देखा जाएगा, चौथा विकेट यहां से जाता हुआ। जीते टीम है एक तरफ अक्षय रोहित यंगस्टर नारपोली टीम के बनाम खेलते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए निर्भय मडवी। ये बल्लेबाज रनों की बात करी जाए तो बहुत वक्त से रुका हुआ है रन रेट, स्कोर कार्ड 9 रन बने हैं मात्र, और विकेट जा चुकी है अभी तक 4 विकेट जा चुकी है। काफी बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी देखने को मिली अरुषि 11 जीते टीम के द्वारा। हमारे अजीत जी सते हमारे खास दोस्त यहाँ पे आते हुए नजर आएंगे, उनका भी हम स्वागत करेंगे। और ये देखिएगा पटकी हुई गेंद, टप्पा खाने के बाद बाउंस मिला था, और यहाँ पे देखिएगा एक सा बाउंस मिला था और वार्न किया है गेंदबाज को, अगली गेंद इस तरह से बाउंसिंग आप नहीं कर सकते। पहले गेंद देखेगा, यहाँ पे निकलता हुआ नजर आ रहा है। टीम की टोटल की बात करी जाए तो मात्र रन संख्या बन चुकी है 9, विकेट जा चुके हैं 4, 48 रनों का पीछा करना है। सामने है यहाँ पे प्रीतम हस्कर। मिस्टर मिक्सोक विकेट कीपर के गेंद के नीचे आएंगे, और एक 5वें नंबर का झटका लगता हुआ टीम यहाँ पे यंगस्टर नारपोली को। आमच्या सगळ्यात छोट्या चिमुकल्या अगदी नऊवारी साडी नेसून पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। भारतीय संस्कृतीचं, आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं थेट प्रदर्शन करत असताना अगदी सुंदर वेशभूषेमध्ये, सुंदर पोशाखामध्ये आपल्या संस्कृतीचं जपणूक करत असताना पाहुण्यांच्या स्वागतासाठी मात्र नटून थटून तयार आहेत। त्या सगळ्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तो चलो दोस्तों, मुकाबले में अब बहुत ज्यादा यहाँ पे पासा पलटा है, क्योंकि यहाँ पे आरुषि 11 जीती टीम ने क्या शानदार प्रदर्शन किया। गेंदबाजी करते हुए यहाँ पे देखिएगा सौरभ भात्रे ने भी कमाल की गेंदबाजी की है। अभी तक 3 गेंदें फेंकी है, कोई रन नहीं, 1 विकेट। नए बल्लेबाज हम देखेंगे निकेश पाटिल को, कोई ऐसा बल्लेबाज टिक कर नहीं खेला यंगस्टर नारपोली टीम का, साझेदारी नहीं बनी। मिस्टर विंग फिर एक बार विकेट कीपर गेंद के नीचे आएंगे, और एक विकेट यहां से जाता हुआ, विकेट नंबर यहां से 6 मैदान के बाहर। साथ जुड़े हुए उनके गांव की टीम है, बता रहे मुझे, मैं भी जानता हूं भाई,
ऐसे हालात मैंने कम मर्तबा देखे नापोली टीम के, लेकिन होता है एक आध दिन, नहीं होता एक आध टीम का। और जब परफॉर्मेंस नहीं होता तो ये बात नहीं कि बल्लेबाज अच्छी नहीं खेले, मैं कहूंगा गेंदबाजी ताकतवर हो रही है, फील्डिंग ताकतवर हो रही है। ये अरुषि 11 जीती टीम ने कमर कस ली है और द विकेट के साथ गेंदबाज तैयार रहेंगे। ये देखिएगा और एक मिस टाइमिंग स्ट्रोक हवा में खेल दिया इस बार, नो मैंस एरिया में लैंड हुई गेंद। एक ही की मांग की गई, एक से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, रन बने 10 रन। ओवर नंबर 3 समाप्त हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद एक गेंद शेष रहेगी, माफ कीजिएगा, एक गेंद शेष रहेगी। सौरभ म्हात्रे यहाँ पे गेंदबाजी करते हुए। जहां तक बात की जाए तो 6 विकेटें यहां से निकल चुकी है। आरंभिक सभी खिलाड़ी, जहां तक बात की जाए कल्पेश मस्कर, दिनेश पाटिल और जयेंद्र पाटिल जैसे बल्लेबाज आज मैदान पर टिक कर नहीं खेल पाए। उसी की बदौलत आज यंगस्टर नारपोली टीम बैकफुट पर जाती हुई नजर आ रही। इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। ओवर नंबर 3 समाप्त हो चुका है। 6 विकेटों के नुकसान पर रन बने हैं मात्र 10 रन। आखिरी एक ओवर शेष है। 38 रनों का पीछा करना है 6 गेंदों के ऊपर। 48 रनों की जरूरत थी रोहित अक्षय 11 यंगस्टर नारपोली टीम को। और क्या हुआ पता नहीं, लेकिन शुरुआती दौर से अगर देखा जाए तो विकेटों का सिलसिला लगातार जारी, रुकने का नाम नहीं ले रहा है। यंगस्टर नारपोली टीम अब पूरी तरह से थक चुकी है। साझेदारी बनाने के लिए तरस रही है एक एक बल्लेबाज, लेकिन नहीं होने दे रहे साझेदारी गेंदबाज। अंतिम गेंदबाज विशाल गायकवाड़। लास्ट ओवर है, 6 लीगल डिलीवरी चाहिए अरुषि 11 जीती टीम को मुकाबले में जीत दर्ज करने के लिए, क्योंकि 6 के 6 अगर छक्के भी बनते हैं तो रन आएंगे 36 और जीतने के लिए चाहिए 38 रन। बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल बढ़िया स्लोअर टाइप की गेंद, गुडलिन स्पॉट पर लैंड हुई गेंद, टप्पा खाते ही थोड़ा सा एक सा बाउंस मिला था गेंद को विकेट कीपर की दस्तानों में। 5 अंतिम गेंदें बची है। एक तरफा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। लॉफुल टॉस गेंद, ये देखिए बढ़िया स्ट्रोक लगा, वहां पे खिलाड़ी मौजूद है। विकेट नंबर 7 मैदान के बाहर यंगस्टर नारपोली का। विकेट यहां से पीछे जाता हुआ नजर आया। टीम की टोटल की बात करी जाए तो 10 रन 103 रन के आगे जा नहीं पा रही है। विकेटें जा रही है लेकिन रन आगे जाने का नाम नहीं ले रहा है। क्या शानदार गेंदबाजी यहाँ पे अगर देखा जाए तो नए गेंदबाज का यहाँ पर जिक्र करेंगे हम, विशाल गायकवाड़, जिन्होंने पहली गेंद के ऊपर 0 रन, दूसरी गेंद के ऊपर विकेट। ये देखिएगा पहली गेंद के ऊपर किसी गेंदबाज ने रन नहीं दिए, सभी ने तीसरी चौथी और चौथी गेंदबाज ने दूसरी गेंद पर लगातार विकेट ली है। ये कुछ समांतरता, एक कोइंसिडेंस यहाँ पे देखने को मिल रहा है टीम अरुषि 11 जीती टीम के लिए। हवा में खेल दिया इस बार, देखिएगा वहां पे खिलाड़ी जरूर रहेंगे। विकेट यहां से और एक विकेट जाता हुआ, 8 विकेट खो चुके हैं यंगस्टर नारपोली टीम के। वो तो आज नाइट क्रिकेट में खेलते हुए नजर आएंगे। होता है एक आध दिन सबको खेलने का मौका भी मिलना चाहिए। नए बल्लेबाज राजू मस्कर, विकेट हाई ट्रिक पर है गेंदबाज। ओ क्या बढ़िया गेंदबाज, यहाँ पे देखिएगा कमाल की बल्लेबाजी, हल्के हाथों से इस गेंद को यहाँ पे डिफेंस किया था, ग्लांस किया था और कोई रन नहीं आएगी इस गेंद के ऊपर। जानते हैं ऑल आउट का खतरे से बचना है, हार जीत तो होती रहेगी लेकिन ऑल आउट का और एक धब्बा लेकर नहीं जाना चाहिए और वही काम कर रही है यहाँ पे नारपोली टीम। एक्स्ट्रा की 1 रन मिलेगी, अतिरिक्त रन संख्या से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 1 से बहुत वक्त के बाद 11 रन। 10 रनों के ऊपर कितनी गेंदें डॉट निकली है। बढ़िया स्ट्रोक, वहां पे देखिएगा पॉइंट और कवर के बीच में इस गेंद को खेलने की कोशिश, सिंगल आएगी और सिंगल के साथ टीम का टोटल 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम कुछ गेंदें शेष है, अंतिम मेरे ख्याल से
वन एंड ओनली गेंद, सिंगल गेंद शेष रहेगी इस पहले मुकाबले की। और इसी के साथ यहाँ पे उपसभापति ट्रॉफी में दूसरी रात में पहली जीत दर्ज की है आरुषि 11 जीते टीम के नाम। कांग्रेचुलेशन टीम जीते, हार्ड लक टीम यंगस्टर नारपुली, बेटर लक नेक्स्ट टाइम। या मंडळाकडून सरचे स्वागत करतो। हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा आणि हा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील भातान गावामध्ये हा उपसभापती चषक या ठिकाणी रंगतोय। या उपसभापती चषकासाठी आलेल्या सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। आपण वळतोय स्वागत कक्षाकडे। आमचे भातान ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय श्री अजितराव सते यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी